नमस्कार व्ह्यूअर्स, मी युग तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऑसम युग। तर नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगर रांगेत एकूण 18 किल्ले आहेत आणि या किल्ल्यांपैकी सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणजे हा ऐवंत किल्ला। आपण आज इथे जातोय। आजच्या प्रवासामध्ये आपल्यासोबत आहेत रोशन। हा इथे या किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दरेगाव या गावात राहतो आणि तिथून त्याने आपल्याला साथ दिलेली। आपल्याला आज पूर्ण किल्ला दाखवण्याचं काम रोशन करणार आहेत। आपण आत्ता जाता त्या खिंडीपर्यंत पोहोचणार आहोत। तिथून आपण हा बुधला डोंगर जो आहे तो करणार आहोत आणि त्यानंतर असलेला हा पूर्ण ऐवंत किल्ला आज आपण सर करणार आहोत। तर चला आपल्या आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये असणारा हा किल्ला ऐवंत किल्ला नाशिकपासूनचे साधारणतः अंतर 65 किलोमीटर असावे। किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे या किल्ल्याचं मोठेपण अधोरेखित करतात। या किल्ल्यावर पोहोचण्याकरता 3 वाटा। पहिली वाट म्हणजे दरेगाव मार्गे, जिथून आपण आलोय। दुसरी वाट बेलवाडी मार्गे आणि तिसरी अचला मार्गे। चालता चालता आपण त्या घरीपाशी आलो, जिथून आपल्याला समोरच्या बाजूला बुद्ध्या डोंगर आहे आणि मागच्या बाजूला ऐवंत किल्ला आहे आणि ही आहे ती घरी। ही घळ चढून गेल्यावर डाव्या बाजूला बुध्यावर कोरलेल्या कातर कोरीव पायऱ्या आणि वरच्या बाजूस एक बुरुज दिसतो। बुधल्या डोंगरावरती हा बुरुज आहे, तो आपल्याला खालून दिसत होता। एक बुरुज आहे आणि मागच्या बाजूला ऐवंत किल्ला आणि हा रोशन। त्याला ती तटबंदी पूर्ण या कोपऱ्याने पूर्ण होती, पण आता थोडीफार ढसळलेली आहे, काहीतरी थोड्याफार प्रमाणात आहे। वरती या 1 2 3 पाण्याच्या 3 टाक्या आहेत सध्या स्थितीमध्ये, थोडे बुजलेले आहेत, पाणी तर नाहीच आहे। बुधा डोंगर उतरून आलोय आपण, आता आलोय ऐवंत किल्ल्यावरती। तो जो बुरुज जिथून आपण व्ह्यू घेतला हा आहे बुधा डोंगर। ॲक्च्युली हा त्यावेळेस वॉच टॉवर म्हणून यूज करायचे। इथून आपल्याला मागच्या बाजूला मोहनदर, या बाजूला वणीचा किल्ला, सप्तशृंगीगड आणि चौफेर खूप मोठा प्रदेश नजरेस पडतो, म्हणून वॉच टॉवर म्हणून हा बुधा डोंगर त्यावेळेस होता। आणि ऐवंत किल्ला पण त्याच दृष्टिकोनातून बनवण्यात आला होता असं मानण्यात येतं। पण ऐवंत किल्ल्याचा इतिहास खूप मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे, सांगतो तुम्हाला मी। तोपर्यंत पुढे जाऊया।
माथ्यावर आपण आहोत. आपल्याला जेव्हा आपण त्या घळीतून वरती चढतो ना त्यावेळेस उद्या डोंगराच्या बाजूला एक छोटी टेकडी आहे, त्या बाजूला कोणतेही अवशेष नाहीत. आणि नंतर पुढे आल्यानंतर या टेकडीच्या मध्यभागी एक छोटी अजून एक टेकडी, या टेकडीच्या आजूबाजूला सगळे अवशेष आहेत असं मानलं जातं. या टेकडीकडे चालत आल्यानंतर आपल्याला इथे काही वाड्यांचे अवशेष दिसतात बघा, मागे अवशेष आहेत आणि या बाजूला पण खूप मोठे अवशेष आहेत. तर असं म्हणू शकतो की त्यावेळेस असणारी महत्त्वाची मोठी वस्ती या ठिकाणी असावी. आणि सध्या असं झालं की काही वर्षांपूर्वी इथे एक अफवा पसरली की गडावर सोनं लपवलेलं आहे आणि त्या नादामध्ये इथे खूप साऱ्या लोकांनी हे वाडे उद्ध्वस्त केले. काही वाडे आधीचे उद्ध्वस्त असतील, काही लोकांनी करून टाकले, त्यामुळं इथली अवस्था फार बिकट आहे. पण मग काही अवशेष म्हणू शकतो की भिंती आपल्याला इथं दिसू शकतात. भिंतीत आहेत. खूप मोठा वाडा असावा, भरमसाठ मोठा. आणि या तलावाच्या थोडंसं वर गेल्यानंतर तिथे सप्तशृंगी देवीची आणि मारुतीची मूर्ती ठेवलेली आहे. तलावाच्या बाजूला एक उद्ध्वस्त कोठाराची इमारत आहे, ती पण ढासळलेली आहे. इथे कोठार असावा असं मानण्यात येतं, धान्याचं कोठार. तर हे तलावाजवळचे अवशेष बघितल्यानंतर आपल्याला मेन या किल्ल्यावरून अचला, मोहनदर, सप्तशृंगी, मार्कंड्या, रावळ्या, जावळ्या आणि धोडप ही रांग बघायला मिळते. पडलेल्या वाड्यांचे अवशेष. वेळेवर लक्ष न दिल्या कारणास्तव खूप सारी नासाडी नासधूस या किल्ल्यावर झालेली दिसते. सोनं मिळेल या लोकांनी ज्या इमारती होत्या त्या करून टाकले. सोनं मिळालं का नाही मिळालं का नाही. आपल्या पुढच्या भागामध्ये समोर दिसणारा अचला हा किल्ला आपण सर करणार आहोत. किल्ल्याच्या पश्चिम बाजूला जी तटबंदी जी रेलिंग केलेली आहे त्या रेलिंगला क्रॉस करून म्हणजे डोंगराच्या पूर्ण बाहेर जाऊन तुम्हाला या कपारीतून उतरत यावं लागतं. ही बाजू आहे पश्चिम बाजू आणि ही रेलिंग क्रॉस करत आपण डोंगर उतरून या बाजूने आल्यानंतर आपल्याला या गुहा भेटतात. या गुहा आपल्याला सापडल्या नसत्या, रोशन होता सोबत, त्यामुळे भेटले. या गुहांमध्ये मोठी गुहा आहे, प्रशस्त गुहा आहे, राहण्याची सोय होऊ शकते अशी गुहा आहे. आणि बहुतेक पाण्याचं टाकं पण आहे, पण पाणी नाही. हे त्याच गुहेपासून थोडंसं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला एक छोटंसं मंदिर भेटतं. खंडोबाची अश्वारूढ मूर्ती आहे
अश्वरूढ म्हणजे घोड्यावर बसलेली मूर्ती आहे. तर पण आसपासचे गाववाले याला म्हणतात की हे बाळंतीण देवीचं मंदिर आहे आणि हे बाळंतीण देवीचं टाक आहे. म्हणजे काय तर इथे आसपासच्या गावामध्ये जर कोणाला बाळ होत नसलं तर इथे येऊन नवस करतात आणि त्यांना बाळ होतं अशी इथल्या लोकांची भावना आहे. पाणी पिण्यासारखं आहे. या गडावरती एवढं एकच टाका असं आहे की जिथं पाणी पिण्यासारखं आहे. उंगळ्याला वळसा घालत घालत आपण उजव्या बाजूने खाली आलोय आणि या साईडला म्हणजे उजव्या बाजूला आपल्याला एक पाणजीव तलाव दिसेल. खूप मोठा तलाव आहे आणि याच तलावाच्या थोडंसं पुढे जायचंय, उतरायचं आहे डोंगराच्या बाजूला आणि त्या बाजूला आपल्याला गुहा सापडणार आहे. डोंगराच्या कपारीत या ठिकाणी पहिले शिडी नव्हती, लोक तसेच चढून उतरून यायचे, खूप रिस्क होती. आता शिडी बांधण्यात आलेली आहे पण त्या शिडीची अवस्था खूपच खराब आहे. त्यापेक्षा आपण डायरेक्ट उतरलो असतो ते परवडलं असतं असं वाटतं. तर ही आहे ती गुहा. डायरेक्ट थोडंसं पाणी पण आहे आणि राहण्याची सोय पण तुमची होऊ शकते, राहू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडंफार. आणि आपण आत्ता आहोत उत्तर दिशेला. उत्तरेला असलेल्या उद्ध्वस्त प्रवेशद्वार, हा प्रवेशद्वार आहे उद्ध्वस्त अवस्थेमध्ये. त्या काळी गडावर येण्याचा हा मार्ग असावा. प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर कातळात कोरून काढलेला सर्पिलाकार मार्ग आणि पायऱ्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वार उतरून खाली आल्यानंतर आपण एका प्रशस्त पठारावर पोहोचतो. राजमार्ग उतरून आल्यावर आपण ज्या पठारावर पोहोचतो याच ठिकाणी एक पाण्याचं छोटं सुकलेलं टाकं आहे. पूर्व झाली, दक्षिण झाली, उत्तर झाली, आता आपण आलो आहे पश्चिमेकडे आणि पश्चिमेला रेलिंग करत करत ही वाट जाते एका गुहेकडे. पश्चिम टोकाला असणाऱ्या या गुहेमध्ये किमान 20 ते 25 लोक आरामात राहू शकतात. भरपूर मोठी गुहा. पश्चिम बाजूच्या याच वाटेला एक छोटासा वळसा घातल्यानंतर अजून एक गुहा लागते. तर ही एक खांब गुहा आहे आणि ही राहण्यायोग्य नाही. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालंच तर 1636 मध्ये हा किल्ला निजामाकडे होता. त्यानंतर मुघल बादशहाने नाशिक जिल्ह्यातील सर्व किल्ले काबीज करण्यासाठी शाहिस्ते खानला नेमलं आणि शाहिस्ते खानचा जो सरदार होता अलवर्दी खान त्याने हा किल्ला त्यावेळेस जिंकून घेतला. 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडनं जिंकून घेतला. सुरत, करंजा यासारख्या शहरांची लूट आणि मुघलांकडचे किल्ले काबीज करणे
या शिवाजी महाराजांच्या कारवायांमुळे मुघल सम्राट संतापला होता. त्याने त्यावेळेस असलेला दक्षिणेत असलेला आपला सरदार महाबत खानास अहिवंत किल्ला काबीज करण्याचे सांगितले. महाबत खानाने नाशिकला असलेल्या दिलेर खानाची सोबत घेतली आणि महाबत खानाने महादरवाजा तर दिलेर खानाने पिछाडीस वेढा घातला. महिना झाला तरी पण अहिवंत गड काही दाद देत नव्हता. त्यावेळी दंतकथेस शोभावी अशी एक घटना घडली. या घटनेची नोंद भीमसेन तक्षणाच्या तारीखे दिलकुशा आणि तेधे शकावलीतही सापडते. झालं असं की दिलेर खानच्या छावणीमध्ये एक दिवशी एक ज्योतिषी आला. तर त्या ज्योतिषाला दिलेर खानच्या समोर पेश करण्यात आलं आणि त्यावेळेस त्याला विचारण्यात आलं की अहिवंत किल्ला कधी आपल्या काबीज होईल. त्यावेळेस त्या ज्योतिषाने काय केलं, आपल्याजवळ असलेली थोडी साखर जमिनीवर ओतली आणि त्या साखरेच्या आकाराने अहिवंत किल्ल्याचा आकार तयार केला आणि त्याच्या एका बाजूला महाबत खान आणि दुसऱ्या बाजूला दिलेर खानाचा मोर्चा तयार केला आणि आपल्या पिशवीतून एक मुंगळा काढला आणि तो मुंगळा त्या साखरेवर ठेवला. तर तो मुंगळा ज्या दिशेने चालला म्हणजे सर्वप्रथम तो चालला महाबत खानाच्या महादरवाजाकडे आणि नंतर तो चालत चालत आला दिलेर खानाकडे. तर ज्योतिषाने असं सांगितलं की पहिल्या जो आक्रमण होईल ते महाबत खानाच्या महादरवाजाकडनं होईल आणि 6व्या दिवशी दिलेर खानाकडनं हा किल्ला काबीज करण्यात येईल असं त्याने भाकीत त्यावेळेस वर्तवलं आणि या ज्योतिषाने वर्तवलेलं भाकीत 6 दिवसांनी खरं ठरलं. तर ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे महाबत खानाने महादरवाजाकडनं निकडीचा मारा केला, दारुगोळा वगैरे सर्व हस्तगत केला आणि शेवटी 6 दिवसानंतर मराठ्यांनी हा किल्ला हस्तगत देण्याचं ठरवलं. त्यावेळी तिकडनं महाबत खान जो हल्ला करत होता त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यापेक्षा त्यांनी दिलेर खानाच्या बाजूला येऊन इथे किल्ला त्याला हस्तगत केला आणि अट अशी मांडली की आम्हाला मराठ्यांना जेवढे पण मावळेवरती होते तेवढे सर्वांना सही सलामत खाली जाऊ देण्यात यावे आणि अशा अटीनुसार सर्व मराठ्यांना खाली जाऊ देण्यात आलं आणि हा किल्ला त्यावेळी मुघलाच्या ताब्यात आला. खूप रंजक असा इतिहास आहे या किल्ल्याचा आणि खूप मोठा विस्तार आहे. त्यामुळेच नाशिकमध्ये असणाऱ्या या डोंगर रांगेतील 18 किल्ल्यांपैकी सर्वात महत्त्वाचा किल्ला या किल्ल्याला मानला जातो. तर आता आपण रजा घेतोय. आपण आता परतीची वाट धरली आहे. आपण इथून उतरून त्यानंतर दरेगावकडे जाणार आहेत. रोशनसोबत होतो आपल्या आज आणि रोशनने खूप चांगल्या प्रकारे आपल्याला किल्ला दाखवलेला आहे. भविष्यामध्ये कधी यायचं असेल तर तुम्हाला दरेगावमध्ये रोशन तुम्हाला मिळून जाईल आणि रोशनचा ॲक्च्युली रोशनकडे कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे, त्याच्याकडे मोबाईल नाही, तो लवकरच घेईल आणि आपल्याला लवकरच पुरवेल. जेव्हा तो नंबर पुरवेल त्यावेळेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देऊ. तर नक्की तुम्हाला वाटलं तर या किल्ल्याला एकदा भेट द्या. भेट देण्यासारखं आहे. तुम्ही इथे स्टे पण करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. You're a superhero.